Hello, this is Dr. Parul Diwan Kulkarni and I'm a pediatric speech language pathologist. So in this segment या सदरात आपण डाऊन सिंड्रोम या जेनेटिक कंडिशन बद्दल बोलत आहोत. टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट्समुळे आजकाल खूप वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत ज्यांनी आपण या मुलांची मदत करू शकतो. सम ऑफ देम बीइंग प्रोप्रिओसेप्टिव्ह न्यूरोमस्क्युलर फॅसिलिटेशन, ज्याला पॉप्युलरली PNF म्हणतात, ओरल सेन्सरी इंटिग्रेशन थेरपी or oral placement therapy. So all these are part of speech therapy done by only certified professionals. Other than that, बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्यांना ट्रीटमेंट ॲक्सेसिबल नाही आहे, पण घरी काही व्यायाम आहेत ज्यांनी या मुलांच्या ओरल स्ट्रक्चरमध्ये किंवा ओरल फंक्शनमध्ये बेसिकली ओठ, जीभ, गाल, जॉ या सगळ्यांना स्टेबिलाइज करू शकतो, त्यांची ताकद वाढवू शकतो आणि त्यांच्या भाषेच्या विकासात आणि फीडिंग डिफिकल्टीजमध्ये आपण त्यांची मदत करू शकतो. सो या सेगमेंटमध्ये आपण काही असे व्यायाम बघणार आहोत जे तुम्ही घरीही तुमच्या डाऊन सिंड्रोम असलेल्या मुलांबरोबर करू शकतात इफ थेरपी इज नॉट ॲक्सेसिबल टू यू. सो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डाऊन सिंड्रोममध्ये ओव्हरऑल मसल टोन किंवा स्नायूंची ताकद ही कमी असते. सो ती ताकद वाढवणं किंवा मसल स्टेबिलाइज करणं हे खूप महत्त्वाचं होतं. स्पीच पर्स्पेक्टिव्हने किंवा फीडिंग पर्स्पेक्टिव्हने आपला जबडा किंवा जॉ स्टेबल असणं खूप गरजेचं आहे. सो हे काही व्यायाम आहेत जे जॉ स्टेबिलाइज करायला किंवा जॉ स्ट्रेंथ वाढवायला मदत करतात. सगळ्यात सोपं म्हणजे त्यांना वेगवेगळे फूड आयटम्स इथे ठेवून चावणे, ज्याला आम्ही च्युईंग एक्सरसाइजेस असं म्हणतो. सो हे तुम्ही फूड आयटम्स बरोबर करू शकता, च्युई ट्यूब्स बरोबर करू शकता किंवा स्पेसिफिक ओरो ट्यूब्स ज्या मिळतात त्यांच्याबरोबरही करू शकता. व्हेरियस पेरिओरल मसाजेस आहेत ज्याच्यामुळे या मुलांचा सेन्सरी अवेअरनेस आपण वाढवू शकतो, जो लो मसल टोनमुळे बऱ्याच वेळा कॉम्प्रोमाइज्ड असतो. सो याच्यासाठी पेरिओरल व्हायब्रेटरी स्टिम्युलेशन्स, पेरिओरल लिप मसाजेस हे या मुलांच्या ओव्हरऑल अवेअरनेस किंवा स्ट्रेंथ बिल्ड करायला उपयुक्त पडतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डाऊन सिंड्रोममध्ये लो मसल टोन असल्यामुळे बऱ्याच वेळा ओठांमध्ये स्ट्रेंथ नसते किंवा ओठांच्या मुवमेंटमुळे कॉर्डिनेशन नसतं. सो याच्यासाठी आपण ओठ जवळ करणं किंवा लिपसील डेव्हलप करण्याचे काही एक्सरसाइजेस आपण करू शकतो, जे तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघत असतात. याच्या व्यतिरिक्त जिभेची कॉर्डिनेटेड हालचाल किंवा टंग मुवमेंट ज्या आहेत या बऱ्याच वेळा कॉम्प्रोमाइज्ड असतात जिभेच्या वजनामुळे किंवा जिभेच्या लो मसल टोनमुळे. सो याच्यासाठी आपण स्ट्रॉ सकिंग किंवा जिभेची मुवमेंट वर खाली वाढवण्यासाठीचे एलिव्हेशन एक्सरसाइजेस, जिभेची साईड टू साईड मुवमेंट, लॅटरलायझेशन, जेणेकरून त्यांना अन्न एका बाजूने दुसऱ्या बाजूला हलवता येईल आणि नंतर गिळण्यास मदत होईल, हे सगळे एक्सरसाइजेस पण आपण करू शकतो. सो इन जनरल डाऊन सिंड्रोममध्ये हे सगळे व्यायाम तुम्ही घरी प्रॅक्टिस करायला चालू करू शकतात, जे तुम्हाला काही प्रमाणात स्ट्रेंथ बिल्ड करायला मदत करू शकतात. आणि या व्यतिरिक्त ऑफकोर्स यू शुड कन्सल्ट अ स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट फॉर फर्दर प्रोफेशनल गायडन्स अँड डेव्हलपमेंट ऑफ युअर चाइल्ड.